हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। वादग्रस्त मंत्री, भ्रष्टाचार, हनी ट्रॅप सारख्या मुद्द्यांवर ठाकरेंच्या शिवसेनेचं आज राज्यभर आंदोलन। उद्धव ठाकरे दादरमधील आंदोलनात सहभागी होणार। इंडिया आघाडीचे 300 खासदार केंद्रीय निवडणूक आयोगावर धडकणार। निवडणुकीत घोटाळा झाल्याचा विरोधकांचा आरोप। विरोधी पक्षनेते राहुल गांधींना कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाकडून पुन्हा नोटीस। मतचोरी झाल्याच्या आरोपाचे पुरावे 10 दिवसांच्या आत सादर करण्याचे आदेश। माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड आहेत कुठे? खासदार संजय राऊतांचं अमित शहांना पत्र। सुप्रीम कोर्टात जाण्यापूर्वी माहिती द्या, राऊतांची मागणी। राज ठाकरे आणि मनसे विरोधातील याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। मराठी अमराठी द्वेष पसरवण्याचा आणि हिंसाचाराला प्रोत्साहन देण्याचा आरोप। निवडणूक आयोगाकडे मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी। कोल्हापुरातील महादेवी हत्तीणीच्या घर वापसीसाठी आज सर्वोच्च न्यायालयात नांदणी मठ वनतारा राज्य शासनाकडून पुनर्विचार याचिका। हत्तीणीची निगा राखण्यासाठी स्वतंत्र समिती नेमण्याची याचिकेतून विनंती। जैन समुदायाच्या आंदोलनाला आता मराठी एकीकरण समिती उत्तर देणार। कबूतरखाना सुरू राहावा यासाठी बळजबरी करणाऱ्यांवर कारवाईसाठी समिती रस्त्यावर उतरणार। विमानाप्रमाणेच ट्रॅक्टर ट्रॉलींना सुद्धा जीपीएस आणि ब्लॅक बॉक्स बसवण्याकरता केंद्र सरकारकडून तयारी सुरू। निर्णयाला कोल्हापुरातून विरोध। आमदार सतेज पाटलांचं हरकती नोंदवण्याचं आवाहन। अपघातात मृत्यू झालेल्या पत्नीचा मृतदेह दुचाकीवरून नेण्याची वेळ। वेळेवर मदत न मिळाल्यानं पती हतबल। नागपूरच्या वलापार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना। आज तिसऱ्या श्रावणी सोमवारानिमित्त राज्यभरात भाविकांची मांदियाळी। त्र्यंबकेश्वरमध्ये हजारो भाविक दाखल। अनेक मंदिरातही रीघ। एअर इंडिया विमानाच्या रडारीमध्ये यंत्रणेत दोष आल्यानं विमानाचं चेन्नईत इमर्जन्सी लँडिंग। तिरुअनंतपुरमहून दिल्लीला जाणाऱ्या विमानात 4 काँग्रेस आणि एका माकप खासदाराचा समावेश। पुढचं युद्ध लवकरच, लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा इशारा। तर हवाई दल प्रमुखांनी बोलून दाखवली आणखी राफेल विमानांची तातडीची गरज।